आज इथे आपण जाधव बंधूंचं हत्याकांड जे झालेलं आहे त्याच्या निषेधार्थ आपण इथं सर्व आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी, आंबेडकरी समाजाने इथं मोर्चा आणलेला आहे. परंतु आपण आतापर्यंत जर बघितलेलं असेल, या नाशिक शहरामध्ये 2 नंबरवाल्यांचं, मटक्यावाल्यांचं, दारूवाल्यांचं इथं राज्य चालतं. म्हणून आम्हाला कधी कधी वाटतं हे नाशिकचं प्रशासन, हे नाशिकचं सगळं शासन हे 2 नंबरवाले चालवतात की पोलीस चालवतात याची आम्हाला शंका आहे. कारण आतापर्यंत आम्ही बघितलेलं आहे ज्यांचे जे 2 नंबरवाल्याचे नावं आहे बोर्डावर टाकलेले आहेत, मला माहीत आहे त्यांचं कुठपर्यंत चालतं की अर्ध्या नाशिकमध्ये त्यांचे 2 नंबरचे धंदे आहेत. आणि आमच्या कार्यकर्त्यांनी कुठं जर त्याच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करायचे, त्यांच्या सुपाऱ्या द्यायच्या, त्यांना मारून टाकायचं. कारण आमचा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता याच्यासाठी 2 नंबरच्या धंद्यांना विरोध करतो. कारण आम्ही जर बघितलं असेल, जिथं आंबेडकर वाडी असेल, जिथं फुलेनगर असेल, जिथं शाहूनगर असेल, जिथं रमाईनगर असेल, त्याच्या आजूबाजूला दारूचे मटक्याचे अड्डे चालतात. कारण का इथला आंबेडकरी जनता या व्यसनाच्या आहारी जावी, 2 नंबर धंद्याच्या आहारी जावी, तिथं बर्बाद व्हावी आणि ते बेरोजगार व्हावी, हे कड कारस्थानी षडयंत्र संपूर्ण देशात राबवलं जात आहे. आणि त्याला विरोध करणारे आमचे जे आंबेडकरी चळवळीतले तरुण असतात ते जेव्हा विरोध करतात तेव्हा त्यांचे मुर्दे पाडले जातात आणि आम्ही मात्र छंदासारखे गप्प बघत बसतो. ही आमची शोकांतिका आहे. इथून पुढे ज्या पद्धतीने त्या पोलिसांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्यांनी तपास केलेला आहे, ज्या पद्धतीने त्या पोलिसांनी तिथं तपासाला त्यांनी डायल्यूट केलेलं आहे, त्यांनी तपासाला भरकटवलं आहे, अशा पोलिसांना त्वरित निलंबित केलं पाहिजे आणि त्यांनाही सहआरोपी केलं पाहिजे. ही तिथं मागणी आहे. जोपर्यंत त्यांना सहआरोपी करत नाही तोपर्यंत मला वाटतं हे आंदोलन स्थगित करता येणार नाही. आज मोर्चा झाला म्हणून आपलं आंदोलन संपलं असा भाग नाही. इथून पुढे आम्हाला अजून नव्या जोमाने, नव्या ताकदीने आपल्याला उतरावं लागणार आहे. कारण आम्ही आताच रस्त्यावर नाही उतरलो, आम्ही आता जर विचार नाही केला तर आंबेडकरी चळवळीच्या तरुणांचे मुद्दे पडत जातील. कारण शासन आमचं नाही, प्रशासन आमचं नाही, परंतु जनताच आम्ही आहोत, एकमेकाचे साथीदार आम्ही आहोत. या लोकांना, शासनाला, प्रशासनाला जर आम्ही धारेवर धरलं नाही, इथं आम्ही आमची ताकद दाखवली नाही तर मात्र आम्हाला वाली कोणी नसणार आहे. त्यामुळे इथून पुढं हे आंदोलन अजून पेटत ठेवावं.